brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अजित पवारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आझम पानसरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली असून यामध्ये अजित पवारांनी आझम पानसरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची विनंती केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आझम पानसरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिग्गज नेते मानले जातात. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची मोठी राजकीय ताकद असल्याचं सुद्धा सांगितलं जातं. त्यामुळे आता अजित पवारांनी त्यांच्या भेटीमध्ये त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची विनंती केली का, याबद्दल खुद्द आझम पानसरे यांनी खुलासा केला आहे. खूप दिवसानंतर दादा तुमच्याकडे आले. खूप दिवसानंतर आले. काय आनंद वाटतोय आणि एकंदरीत आता निवडणुकीची मोठी जबाबदारी तुमच्यावरही आहे. काय चर्चा झाली? काय नाही, फक्त आले, भेटले, बाकी काय नाही. पण मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात तुमची मनापासून इच्छा आहे, पण काय कुठं अडलंय किंवा काय पुढे होईल उद्यापर्यंत म्हणतात त्यांनी, उद्यापर्यंत सांगतो. तुमच्या पक्षाकडून किती जागांची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आणि दादाकडून काय सकारात्मक प्रतिसाद आलाय? नाही, त्यांनी बोललं आता आम्ही बोलून करू, उद्या सांगतो. असं कळतंय की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उतरावं अशी ही मागणी आहे आणि हे शक्य आहे का? तुम्ही स्वतः नक्की येणार. तुम्ही निवडणूक रिंगणात असणार? मी नाही, पण आहे. बर, काय विश्वास वाटतो यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर पुन्हा सत्ता येऊ शकते? 100% 100%.